KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरा। लाडकी बहीण योजनेसाठी KYC करताना तांत्रिक अडचणी। KYC करणाऱ्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणींना सामना द्यावा लागतोय। KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि त्यांना पैसे मिळतात, ते पारदर्शकता त्याच्यामध्ये। राज्यातील KYC न केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आताच राज्य सरकारकडून अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि जर तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतर KYC करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। अन्यथा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही आणि या ठिकाणी KYC करायला सुरुवात केली किंवा KYC केले तर या ठिकाणी तुमचे दिवसाचे 50 म्हणजे महिन्याचे 1500 रुपये सुद्धा बंद होणार आहेत। कारण लाडक्या बहिणींना आता KYC ची जुनी पद्धत बंद झालेली आहे। राज्य सरकारकडून KYC ची नवीन पद्धत सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे KYC तुम्ही नवीन पद्धतीने 100% करायची आहे। बघा लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा जो KYC चा प्रश्न होता, जो KYC चा प्रश्न लाडक्या बहिणींना त्रास देत होता, तर तो प्रश्न राज्य सरकारकडून संपवण्यात आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना KYC वरती नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। KYC ची सोपी पद्धत जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना अगोदर जी KYC करायची होते तर ते KYC करण्यासाठी भरपूर वेळ जात होता, मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना त्रास सुद्धा होत होता। परंतु आता लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून KYC चा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना KYC ची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। या तारखेच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींची KYC पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता KYC ची काळजी करू नका, कारण राज्य सरकारकडून KYC ची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि सरकारला सर्व लाडक्या बहिणींची KYC पूर्ण पाहिजे आहे। त्यामुळे सरकारने यामध्ये जास्त कोणत्या अटी लावलेल्या नाही, जास्त कामे करायला सुद्धा सांगितलेले नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना KYC ची सोपी पद्धत आलेली आहे, कारण सरकारला सुद्धा आता मतदानाची गरज आहे। त्यामुळे सरकार सुद्धा जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना लोड सुद्धा देत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता KYC ची चिंता सुद्धा मिटलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आता हा कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही ही KYC लवकरात लवकर करायची आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही। बघा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण मागच्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेलं होतं, त्याचे वितरण कालपर्यंत संपलेलं आहे। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांच्याच खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेल्या होत्या की दादा आमचे पती वारलेले आहेत, की दादा आमचे वडील वारलेले आहेत, अशा पद्धतीने भरपूर कमेंट आलेल्या होत्या आणि त्यांनी कशी KYC करायची आहे याच्यावर ते सरकारने कोणतेही उत्तर दिलेलं नव्हतं। परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही। ज्यांचे पती वारलेले असतील, ज्यांचे वडील वारलेले असतील, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। म्हणजेच त्यांना सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने KYC करता येणार आहे। त्यांना सुद्धा काळजी करायची गरज नाही। म्हणजेच त्यांच्याकडे पतीचं आधार कार्ड नसेल, नवऱ्याचं आधार कार्ड नसेल किंवा वडिलांचं आधार कार्ड नसेल तरी पण त्यांची KYC होणार आहे। तर ती KYC कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यासोबत काही लाडक्या बहिणींना OTP चा प्रॉब्लेम येत होता, त्यासोबत काही लाडक्या बहिणींचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नव्हते, अशा बहिणींना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेले होते। बघा लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींना पती नव्हते, वडील नव्हते, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत होता की आम्ही KYC कशी करायची आहे। त्यासोबतच भरपूर लाडक्या बहिणींना OTP चा प्रॉब्लेम सुद्धा येत होता। काही लाडक्या बहिणींचे आधार कार्ड मोबाईल नंबरला, आधार कार्ड बँक खात्याला लिंक नव्हते, त्या लाडक्या बहिणी सुद्धा प्रश्न विचारत होत्या। तर त्या लाडक्या बहिणींच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी संपलेली आहे। आता KYC फक्त 1 मिनिटाच्या आतमध्ये होणार आहे सरकारच्या माध्यमातून। या ठिकाणी ही KYC ची पद्धत अगदी सोप्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। आता KYC ची चिंता सोडायची आहे। आता अगदी सोप्या पद्धतीने KYC होत आहे, कारण लाडक्या बहिणींना निवडणूक जवळ आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना पैसे वाटायचे आहेत आणि लाडक्या बहिणींकडून जास्तीत जास्त मतदान मिळवायचे आहे। त्यामुळे लाडक्या
बहिणींना केवायसीची पद्धत सुद्धा सोपी करण्यात आलेली आहे। ही पद्धत सोपी केल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा लाडक्या बहिणींना जास्त वेळ न घेता थेट आपण केवायसीची नवीन पद्धत कोणती आलेली आहे, विधवा महिला असतील, ओटीपीचा प्रॉब्लेम येत असणाऱ्या महिला असतील, त्यांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता तुमचा वेळ घेणार नाही, तुम्हाला जी काय माहिती आलेली आहे ती माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण होईल, फक्त तुमचीच केवायसी राहून जाईल आणि तुम्हालाच फक्त हप्ते बंद होतील। त्यामुळे जर वाटत असेल की आपला हप्ता सुद्धा सुरळीतपणे सुरू राहावा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील किंवा ज्यांचे हप्ते बंद झालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, ती बातमी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींना भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अजून आलेले नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आणि ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना सुद्धा हप्ते सुरू होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे राज्य सरकारकडून वाटप होत आहे, त्यामुळे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की आम्ही गोरगरीब लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही, सर्वांना पैसे वाटप करणार आहोत। बघा लाडक्या बहिणींना तुमचे लाडके भाव एकनाथ शिंदे साहेब तर एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात। आता परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की आम्ही गोरगरीब लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही, त्यांची केवायसी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे। त्यामुळे विधवा ताई असतील, गोरगरीब ताई असतील त्यांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे तर त्यांच्याकडून पैसे सुद्धा वसूल करत आहोत आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करत आहोत, अशा प्रकारची माहिती एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही काळजी करू नका, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत, परंतु त्यांना केवायसी साठी या ठिकाणी प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे, परंतु त्यांनी केवायसी केली तरच त्यांना पैसे मिळतील। ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे केवायसी 100% करायची आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ चुकवू नका, अन्यथा दिवसाचे 50 म्हणजेच महिन्याचे 1500 बंद होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि ही महत्त्वाची कामे लवकरात लवकर करायची आहेत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील त्यांनी केवायसी करायचे आहे, त्यांचे पैसे सुरळीतपणे सुरू राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील, कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। बघा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा दिवसाचे 50 बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला प्रत्येक दिवसाला 50, 10 दिवसाचे 500, 20 दिवसाचे 1000 आणि 30 दिवसाचे 1500 रुपये सरकार देत आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपली रोजची 50 रुपयांची हजेरी बुडू नये तर या ठिकाणी काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की केवायसीची जी सोपी पद्धत आलेली आहे तर ते केवायसीची सोपी पद्धत कोणती आहे जेणेकरून तुम्हाला हप्ता येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जी अगोदरची केवायसीची जुनी पद्धत होते तर ती पद्धत भरपूर लाडक्या बहिणींना आवडत नव्हती। बघा या जुन्या केवायसी मध्ये काय होत होतं की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या, ओटीपीचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता केवायसीची नवीन पद्धत जाहीर झालेली आहे। आतापासून नवीन पद्धतीने केवायसी सुद्धा सुरू झालेली आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत, त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे सुद्धा जावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय सुद्धा बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्हाला पती नसतील, वडील नसतील तर तुम्ही कशी केवायसी करायची आहे हा प्रश्न तुमच्याकडून विचारला जात होता, तर हा प्रश्न सुटलेला आहे, कारण आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना पती नसतील, वडील नसतील, त्यांच्याकडे पतीचा आधार कार्ड नसेल, वडिलांचा आधार कार्ड नसेल तर त्यांनी कशी केवायसी करायची आहे त्याची
याची माहिती सुद्धा लगेच देतो। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आतापासून काळजी करायची गरज नाही। तुमची केवायसी अगदी सोप्या पद्धतीने होत आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची केवायसी या ठिकाणी सोप्या पद्धतीने होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही। केवायसीची एक नवीन पद्धत आलेली आहे, त्यामुळे 5 मिनिटांमध्ये केवायसी होणार आहे। वेळ सुद्धा वायाला जाणार नाही। बघा लाडक्या बहिणींना अगोदर तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागत होता, त्यानंतर केवायसी होत होते। काही वेळेस काही लाडक्या बहिणी या ठिकाणी 5-5, 4-4 तास रांगेमध्ये थांबत होत्या, तरी पण त्यांची केवायसी होत नव्हती। परंतु लाडक्या बहिणींना आता फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये केवायसी होईल। या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणी आपलं रोजचं काम बुडून केवायसी करण्यासाठी जात होत्या, त्यांची कामाची हाजरी बुडत होते आणि केवायसी सुद्धा पूर्ण होत नव्हती। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। तर हीच लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून केवायसीची नवीन पद्धत जाहीर झालेली आहे। नवीन पद्धतीने आता केवायसी करता येणार आहे। लाडक्या बहिणींना आता केवायसी करण्यासाठी काम बुडवायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आतापासून काम बुडवायची गरज भासणार नाही, फक्त 1 मिनिटामध्ये केवायसी पूर्ण होणार आहे। सरकारकडून तशा प्रकारे निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सविस्तर सांगत आहे, तुम्ही सुद्धा सविस्तर ऐकायचा आहे। हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पळवत न पाहता शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींना 10 व्हिडिओ पाहण्यापेक्षा एकच व्हिडिओ पाहायचा असतो, परंतु तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर काळजी करायची गरज सुद्धा भासत नसते। बघा लाडक्या बहिणींना आता ही केवायसी कशी करायची आहे, कोणी करायची आहे, कधीपर्यंत करायची आहे याची माहिती लगेच सांगतो। परंतु तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्ही केवायसी करायची नाही, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील अशाच लाडक्या बहिणींनी केवायसी करायची आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये, कारण सरकारला लगेच कळणार आहे की तुम्ही पात्र नाही आणि या ठिकाणी तुम्ही घेतलेले पैसे वसूल केले जातील आणि तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना हे केवायसी सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणींनी करायची नाही। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कार्यालयामध्ये कामगार असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील तर अशा लाडक्या बहिणींनी हे केवायसी करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून सर्वात महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे। बघा ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, सरकारी या ठिकाणी कार्यालयामध्ये कामगार असतील तर अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये। जर त्यांनी केवायसी केले तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील आणि त्यांनी केवायसी केले तरी पण त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना पात्र असेल आणि सरकारी कर्मचारी असेल तर तुम्ही या ठिकाणी केवायसी करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत स्पष्टपणे सांगतो, बघा ज्या लाडक्या बहिणी पोलीस असतील, तलाठी असतील, शिक्षक असतील, वकील असतील आणि त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला असेल, महिन्याचे 1500 रुपये घेत असतील तर त्यांनी केवायसी करू नका। घेतलेले पैसे तसेच ठेवून द्यावा आणि या ठिकाणी आपला लाभ बंद करून घ्यायचा आहे। ज्याला पैसे भेटले तर भेटत राहतील आणि बंद झाले तर बंद होतील। परंतु जर तुम्ही सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला असाल, लाडक्या बहिणी असाल आणि जर तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुम्ही नजरेमध्ये येणार आहात आणि तुमच्याकडून घेतलेले पैसे वसूल केले जातील आणि तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई केली जाईल। तुमची नोकरी जाण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण हे सरकारची सर्वात मोठी फसवणूक सुद्धा ठरणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील म्हणजेच त्यांना हप्ता मिळत असेल किंवा बंद झालेला असेल आणि त्यांना पुढील हप्ते मिळवायचे असतील तर त्यांनी कशा पद्धतीने केवायसी करायची आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे। जर त्यांनी केवायसी केले नाही तर त्यांना सुद्धा अपात्र म्हणून ग्राह्य धरलं जाईल। त्यासोबतच ज्यांना मागील हप्ते बंद झालेले असतील, चालू हप्ते मिळालेले नसतील त्यांनी सुद्धा केवायसी करा, जेणेकरून तुमचा अर्ज पात्र ठरेल। केवायसी केल्यानंतरच हे पैसे वाटप होत आहे, त्यामुळे केवायसी करणं बंधनकारक
बंधनकारक सुद्धा करण्यात आले आहे। आता बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून केवायसी ची एकदम नवीन सोपी पद्धत आलेली आहे। ती पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत। बघा तुम्हाला आता कागदी प्रक्रियेमध्ये केवायसी करायची गरज नाही, कारण मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये कागदावरती केवायसी करायला सांगितले होते, परंतु या कागदावरती घोटाळे होत होते, त्यामुळे आतापासून हे केवायसी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे। जर ऑनलाईन पद्धतीने केवायसी केले तरच पैसे मिळणार आहेत, जर ऑनलाईन पद्धतीने केवायसी केलेले नसेल तर पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना केवायसी करणे महत्त्वाची आहे, कारण राज्य सरकारकडून केवायसीची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्या अगोदर केवायसी करणे बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना हे केवायसी कशी करायची आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना हे केवायसी OTPच्या माध्यमातून होत आहे। यासाठी तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबरला आणि तुमच्या बँक खात्याला लिंक असायला पाहिजे, तरच तुमची केवायसी होणार आहे, अन्यथा केवायसी होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून केवायसी जुन्या पद्धतीने सुरू करण्यात आलेली होती, तर ती जुनी पद्धत म्हणजे कागदी प्रक्रियेमध्ये केवायसी सुरू करण्यात आलेली होती, परंतु या ठिकाणी कागदी प्रक्रियेमध्ये घोटाळे होत आहे, त्यामुळे आतापासून ऑनलाईन प्रक्रियेमध्ये केवायसी सुरू झालेली आहे। आता ही ऑनलाईन पद्धतीने केवायसी कशी करायची आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना ज्यांनी अगोदर केवायसी केलेली असेल त्यांनी काळजी करायची गरज नाही, त्यांनी डबल केवायसी करायची नाही, परंतु ज्यांनी अजून केवायसी केले नसेल त्यांनी आपल्या गावामधील माई सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाताना आपले स्वतःचे आधार कार्ड, आपल्या पतीचा आधार कार्ड किंवा आपल्या वडिलांचा आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, आधार कार्डला बँक खातं लिंक आहे, ते आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाता या सर्व गोष्टी केवायसी करण्याच्या अगोदर घेऊन जायच्या आहेत। त्यानंतर OTP येणार आहे, OTP आल्यानंतर ते केवायसी करून देतील। यासाठी तुम्हाला एक 50 ते 100 रुपये काही ठिकाणी मोजावे लागतील, काही ठिकाणी हे केवायसी फ्रीमध्ये सुद्धा करून दिले जात आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत, निराधार आहेत, ज्या लाडक्या बहिणींकडे वडिलांचं पतींचं आधार कार्ड नाही, तर त्यांनी केवायसी कशी करायचे याचं उत्तर आज संध्याकाळी आपल्याला भेटणार आहे। कारण लाडक्या बहिणींना हा प्रश्न सरकारला कुणीच विचारलेला नव्हता, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत लाडक्या बहिणींची ही मागणी पोहोचवलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब संध्याकाळपर्यंत यावरती निर्णय घोषित करतील। आपल्याला ईमेलच्या द्वारे या ठिकाणी त्याची माहिती येणार आहे। म्हणजे ज्या ताई आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर असतील, त्यांना वडील नसतील, पती नसतील आणि या ठिकाणी त्यांना केवायसी कशी करायची हा प्रश्न पडत असेल, तर तुम्ही निश्चिंत राहायचं आहे, तुमच्यासाठी सरकार आहे। सरकार म्हणते जरी शेवटची तारीख उलटून गेली तरी पण तुम्हाला केवायसी साठी थोडा वेळ वाढवून दिला जाईल। बघा ज्या महिलांकडे वडिलांचं पतींचं आधार कार्ड नसेल फक्त त्यांनाच हा वेळ वाढवून देण्यात येणार आहे, कारण आज मंत्रिमंडळाची बैठक खास या गोष्टीवरती घेण्यात येणार आहे। त्यानंतर निर्णय येईल, निर्णय आला की लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडत असतो आणि लगेच तुम्ही व्हिडिओ पाहायचा आणि लगेच केवायसी करायला सुरुवात करायची आहे। परंतु ज्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण असतील त्यांनी लवकरात लवकर केवायसी करा, कारण या केवायसीला काही वेळा या ठिकाणी 2 मिनिटं लागतात, या केवायसीला काही वेळा 10 मिनिटं लागतात, या केवायसीला काही वेळ 20 मिनिटं सुद्धा लागत आहे। त्यामुळे आजपासून केवायसी करायला सुरुवात करा। लवकरात लवकर केवायसी केले तर लवकरात लवकर हप्ते सुरू राहतील, पैसे सुद्धा मिळत राहतील। बघा सर्व माहिती दिली। अजून काही मनामध्ये प्रश्न असतील ते प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे।